बोलतात वेगळं, करतात वेगळं। यामुळे मी त्रस्त होऊन आत्मदहनाचा निर्णय घेतलेला आहे आणि मी 27 तारखेला सकाळी 6 वाजेपासून तर 28 तारखेच्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत केव्हाही आत्मदहन करेल। कारण की आता मी प्रशासनाच्या या अशा वागण्यामुळे त्रस्त झालेलो आहे की माझी एकच चूक आहे की मी एक दलित आहे आणि हाच माझा गुन्हा आहे। यामुळे हे सर्व माझ्या प्रकरणाकडे, आमच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही आहे, म्हणून मी आत्मदहनाचा निर्णय घेतलेला आहे। नमस्कार, निळा सलाममध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपण आता आलो आहोत विभागीय आयुक्त कार्यालय, या ठिकाणी आंदोलन चालू आहे। रिपब्लिकन सेना सिल्लोडतर्फे इथं बेमुदत चक्रीय उपोषण चालू आहे आणि आपण जाणून घेऊया उपोषणकर्त्याच्या काय मागण्या आहेत, त्यांच्यावर त्यांना न्याय मिळाला नाही किंवा काय। 1/1/2024 पासून आजपर्यंत 2 महिने झालेले आहे तरी यांचं उपोषण चालू आहे। बघूया, आपण जाणून घेऊया यांच्या काय प्रतिक्रिया आहेत। सर, आपलं 2 महिन्यापासून आंदोलन उपोषण चालू आहे, तर प्रशासनानं आपल्यासोबत काही पत्रव्यवहार केला किंवा प्रशासनाचे अधिकारी येऊन भेटले किंवा नाही भेटले? दलितांना न्याय द्या, दलितांना न्याय द्या। आम्ही 1 जानेवारीला या ठिकाणी चक्री उपोषणाला बसलेलो आहे। आज आम्हाला 2 महिने होत आले आहे, परंतु प्रशासन आमच्या मागण्याकडे पाहिजे तसे लक्ष देत नाही आहे। आम्हा दलितांना जाणून बुजून परेशान केले जात आहे। आज 2 महिने झाले आहे, होत आले आहे, परंतु प्रशासन पाहिजे तशी दखल घेत नाही आहे। फक्त उडवाउडवीची उत्तरे देऊन पत्र पाठवत आहेत। असे आमचं समाधान होईल असं कोणतंही पत्र दिलं जात नाही आहे। हा आम्हा दलितांना त्रास देण्याचा एक षडयंत्र आहे, प्रशासनाचं षडयंत्र आहे आणि फार चुकीचं आहे। आज लोकशाही असूनसुद्धा आम्हा दलितांना हे फार त्रास होत आहे आणि हे नेतेच नाही, सरकारच नाही, प्रशासनसुद्धा आम्हा दलितांना त्रास देत आहे, परेशान करत आहेत, आमचे प्रश्न सोडवत नाही आहे। यामुळे मी या ठिकाणी अनेक वेळा विनंत्या केल्या, अनेक वेळा भेटलो, त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगितलं सुद्धा, त्यांचे पाया पडले, सगळं झालं, तरीसुद्धा संबंधित कर्मचारी हे जाणून बुजून आम्हा दलितांना परेशान करत आहेत। आम्ही कधीपर्यंत हे सर्व अन्याय अत्याचार सहन करायचे? आज 51 दिवस झालेले आहेत, बरोबर? 56 दिवस झालेले आहेत। अजून तुमची कोणतीही मागणी पूर्ण झालेली नाही आहे, बरोबर? तर यापुढे आपली काय भूमिका, म्हणजे आपलं आंदोलन या पद्धतीने चालू राहणार आहे का किंवा दुसरा कोणता पर्यायी मार्ग आपण आंदोलनाचा करणार आहात? प्रशासनाने पाहिजे तशी दखल घेतलेली नाही, पाहिजे तसा पत्र दिलेला नाही। तसेच तहसीलदारांना आम्ही विनंती केली होती आणि त्याप्रमाणे ते संभाजीनगरला आले होते। माननीय उपजिल्हाधिकारी यांनी त्यांना बोलावले होते, त्या ठिकाणी आमची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला सांगितले की आपण जी 2 हेक्टर शेत जमीन कसत आहात ती आम्ही तुमच्या नावावर करू, योग्य अहवाल आम्ही प्रशासनाला देऊ। परंतु त्यांनी तो अहवाल, योग्य अहवाल देण्याऐवजी त्यांनी दुसराच अहवाल, जे खाडाखोडीचा जो विषय होता, जो संबंधित कर्मचाऱ्यांनी केलेला आहे, तो त्यांचा विषय त्यांनी टाकलेला आहे। त्यांनी आमच्या मागणीचा 1% विचार केलेला नाही आणि त्या ठिकाणी नोंदसुद्धा केलेली नाही। हा जो अहवाल त्यांनी सादर केलेला आहे माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, हा पूर्ण चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे। आपण आता पुढची भूमिका काय आहे आपली, आपण ते सांगा जरा। त्यामुळे त्यांनी जो अहवाल सादर केलेला आहे, आम्ही त्यांना परत विनंती केलेली आहे, पत्र दिलेलं आहे की हा जो अहवाल आहे, या अहवालाचा आणि आमचा काही संबंध नाही। आमची जी मागणी आहे, जी मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांनी आम्ही जी शेतजमीन कसत आहोत त्या ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष हजर राहून जो अहवाल व पंचनामा तयार केलेला आहे, त्याचप्रमाणे अहवाल तहसीलदारांनी या ठिकाणी सादर करायला पाहिजे होता, परंतु त्यांनी तसा अहवाल सादर केलेला नाही। ज्या अहवालाचा आमचा काहीच संबंध येत नाही, तो अहवाल त्यांनी आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केलेला आहे आणि आम्हाला सांगितलं वेगळं, अहवाल सादर केला वेगळा।
त्याचा आमचा काहीच संबंध नाही. त्या अहवालामध्ये जे त्यांनी लिहिलेलं आहे त्या अहवालानुसार संबंधित कर्मचाऱ्यावरती गुन्हे दाखल व्हावेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी, ही आमची मागणी त्यांना आम्ही केलेली आहे. आपण जी मागणी केलेली आहे, ज्या लोकांनी आपल्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न, जबरदस्ती कब्जा करण्याचा प्रयत्न केला, मंत्री अब्दुल सत्तार, रावसाहेब दानवे साहेब यांनी, सरपंच शिंदे यांच्या विरोधात जे तुम्ही तक्रार दिली त्यावर कारवाई काही झाली का? जी आम्ही अगोदर तक्रार दिलेली होती त्या तक्रारीनुसार जे शांतता समितीची बैठक झाली होती, वडोदरा पोलीस स्टेशनमध्ये जे PI साहेब होते त्यांनी ही बैठक घेतलेली होती आणि आमच्या घरावर जी दगडफेक झाली होती त्या अनुषंगाने ती बैठक घेण्यात आलेली होती. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं की यानंतर असं प्रकरण घडू नये, असं होऊ नये, अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यानंतर मी प्रशासनाला आम्ही जी जमीन कसत आहोत त्या जमिनीबाबत सतत अर्ज, निवेदने, मागणी, विनंती करत आहे. परंतु प्रशासन हे जाणून बुजून उडवाउडवीचे उत्तरे देऊन गोलमोल गोष्टी करून आमच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे मी पूर्णपणे त्रस्त झालेलो आहे, परेशान झालेलो आहे. कारण की माझ्या उपोषणाला 60 दिवस होत आलेले आहे आणि प्रशासन हवी तशी कारवाई करत नाही, हवं तसं पत्र देत नाही, तसा अहवाल देत नाही, बोलतात वेगळं करतात वेगळं. यामुळे मी त्रस्त होऊन आत्मदहनाचा निर्णय घेतलेला आहे आणि मी 27 तारखेला सकाळी 6 वाजेपासून तर 28 तारखेच्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत केव्हाही आत्मदहन करेल. कारण की आता मी प्रशासनाच्या या अशा वागण्यामुळे त्रस्त झालेलो आहे. आपण प्रशासनाला आत्मदहनाच्या संदर्भामध्ये काही पत्रव्यवहार केला आहे का? हो, मी प्रशासनाला आत्मदहनासाठीचं पत्र दिलेलं आहे. ते पत्र मी 20 तारखेला त्यांनी दिलं आहे की माझं समाधान अजून झालेलं नाही. ज्याप्रमाणे पत्र द्यायला पाहिजे होता, अहवाल द्यायला पाहिजे होता, त्याप्रमाणे अहवाल दिला गेला नाही. यामुळे मी फार त्रस्त झालो आहे. यामुळे मी आत्मदहनाचा निर्णय घेतलेला आहे. आता माझा या प्रशासनावरती विश्वास राहिलेला नाही. मी या प्रशासनाचा निषेध करतो. तरीसुद्धा प्रशासनानं कुठलीच कारवाई केली नाही 20 तारखेपासून आत्तापर्यंत. हो, प्रशासनाने मी जेव्हा अर्ज दिला तेव्हापासून कुणीही मला मधून भेटायला आलेलं नाही. त्यांनी त्या पत्राचं निराकरण केलेलं नाही, मला उत्तर दिलेलं नाही. प्रशासन जाणून बुजून माझ्या उपोषणाकडे, आमच्या गरिबाकडे, कारण मी दलित असल्यामुळे माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे की माझी एकच चूक आहे की मी एक दलित आहे आणि हाच माझा गुन्हा आहे. यामुळे हे सर्व माझ्या प्रकरणाकडे, आमच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही आहे. म्हणून मी आत्मदहनाचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद साहेब. आपलं नाव? माझं नाव गुलाब जाधव आहे. मी निल्लोड येथील शेतकरी आहे, निल्लोड येथील रहिवासी आहे आणि रिपब्लिकन सेना या पक्षाचा मी तालुका अध्यक्ष आहे. धन्यवाद.